माय व काय करू आता या पोटाचं काय गडगड गडगड करून राहिलं हो माय. भलं कळलं बाप्पा पोट तर जसं काही मारूनच गेलं. मला पायरो गिरो झाला का काय मी बाप्पा का डेट लागली तर बस तेवढे भजे काय खाल्ले आणि त्या दोन काय म्हणते त्याले कचोऱ्या काय खाल्ल्या बस पोट कसं घडगड घडगडच करून राहिलं. हां सारे कपडे भरून गेले म्हटलं. दोन वाकया भरून गेल्या. अरे देवा रे भलं पोट कसं करून राहिलं काय करू आता मी. अरे देवा कसं करू रे देवा काय झालं मले. अरे रे रे बाई काय करू मी. ह्या माझ्या नंदीचं गळ्यापर्यंत खाऊन घेतलं. हां मार म्हटलं वाकाया भरून राहिली तिथं वाकाया भरवासाठी. हां आता कोण धुणार आहे त्या वाकाया. मी तर काही धुत नाही बाप्पा. हां कायला खा लागत होतं एवढं गळ्यापर्यंत म्हटलं नाही पचत तर. हां खाल्ल्या आणि झोपून गेल्या नाही येईन काय ते पूर्णचं पूर्ण म्हटलं तोंडात एवढं खाऊन. आणि म्हटलं त्या दादूच्या बाबानं कचोऱ्या आणल्या होत्या पूर्णचे पूर्ण भजे तर खाऊनच घेतले होते ना. कचोऱ्या आणल्या म्हटलं तेही खाऊन घेतल्या. कुठं पचणार आहे एवढं मोठं पचाले. आणि आता भरा पूर्ण कपडे भरवले बाप्पा. आणि काय म्हणते तर पुणे वाकाय भरून राहिल्या. मी तर काही धुत नाही बापा. सारा कमा वास करून टाकला माझ्या घरात. हो म्हणताताई हो उठा ना उठा ना. हां तिकडे जा ना. हां तिकडे जा ना म्हटलं संडासात जा ना. इथं बसला झोपल्याच करून राहिला तुम्ही तर. किती वास येऊन राहिला घम म्हटलं. हां वांती झाल्यासारखं लागून राहिलं मला. जीव मडकून राहिला माया. उठा तुम्ही पहिले आणि जा संडासात जा. हां सारा भूर करून ठेवून दिलं बाप्पा तुम्ही. सारा वास येऊन राहिला ना. पहा ना कशा माश्या घुमून राहिल्या म्हटलं तुमच्या अंगाले. हां उठा बरं पट तुम्ही पहिले. सारी गादी खराब करता काय आता. अहो बहिणीली माया कोणतं उठ नाही होऊन राहिलं हो बाप्पा. पोट पडलं गडगड करून राहिलं काय करू मी. अरे देवा कसं करू. काय माय म्हणताय तुम्ही. हां एवढं खाऊन घेतलं म्हटलं तुम्ही म्हणून तर तुमचं पोट गडगड करून राहिलं. तुम्ही तिकडूनही जेवण करून आल्या आणि इथेही म्हटलं एवढे मोठे भजेही खाल्ले. मग तुमच्या भावानं म्हटलं कचोऱ्या आणल्या त्या कचोऱ्याही खाऊन घेतल्या आणि हिरवे मिरची खाऊन घेतले. काय ते पोट झोमणार नाही. पहा बरं म्हटलं आता तुम्ही किती भरभूर करून ठेवून दिलं आणि किती वास येऊन राहिला. आता कोण करण ते एवढं मोठं. हो माय कसं करू तो मी उठणं निघून राहिलं ना माया. कोण सरक नाही निघून राहिलं. तू धरतं काय मले. धरतं काय मले मी गिनी धरत पप्पा. मी कायले धरू. किती भरल्या तुम्ही पच भरून गेल्या. सारा वास करून टाकला म्हटलं माझ्या घरात. नवीन गादी होती म्हटलं आत्ताच आणली आम्ही. जास्त दिवसही नाही झाले एखादा महिना झाला असं फक्त गादी आणण्यासाठी सोप्यावरच्या. तर म्हटलं पार भरभूर करून ठेवून दिला तुम्ही. आता तुमचे भाऊ आले म्हणजे पहा पप्पा काय करता काय नाही तर. मग तर डोकं असं करून राहिलं भन वासाच्या यानं. जसं वांत्या करायला मन करून राहिलं मग. चांगलं म्हटलं तुम्ही तिथं होत्या मोठ्या भाऊच्या इथं तर तिथंच राहा लागत होतं. तिथं पतल्या वाकाया आहे भात धुतल्या जाते भर पाण्यात. हे असं पप्पा एवढ्याला गाद्या कशा धुवन मी आणि कशी काय करण. बस बाप्पा तुम्हाला एवढ्या मोठ्या झाल्या तुम्हाला काही दिमाग नाही. कुठंसा बसा कुठंसा काय करा. आता पोट गडबड करून राहिलं होतं तर तुमचं काम होतं ना का पटापट चाललं लागत होतं संडासात. आणि तिथं करून घ्यायला लागत होतं पूर्ण पोट खाली. तर झोपल्याच राहिला म्हटलं तुम्ही. उठणं नाही होत बसणं नाही होत तर कायले खाऊ माणसाने एवढं. माय वो जराशी काय बाई जराशी संडास काय लागली मले. हां किती बोलून राहिली व नीलिमा तू किती बोलून राहिली मले. अरे देवा रे मला जराशी ताकद दे रे पप्पा उठून बसू दे मले. अरे 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 जा तू हट तिथून हट बरं बाजूला हो बरं. सारा वाशून राहिला. जा तुझ्या बाबाला बोलवून आण. जाय असं तिथं चौकात असन. जा लवकर जाय तुझ्या बाबाला बोलवून आण. काय म्हणा काय करून ठेवलं म्हणा आत्यानं म्हणा. जा लवकर. बरं थांब तू. मी बाबाला बोलवतो. बाबाला सांगतो काय झालं बरं आत्याला. आता बोलली कोण आरून राहिली. मग अनपाची निरी पू 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 पाजूनच राहिली आत्या. काय झालं काय माहिती आत्याचं पोट खराब झालं काय तर. पहिले बाबाला सांगतो मी बाबाला धाडतो. काय झालं काय माहिती आत्याला. नाग बाप्पा चांगलं करू म्हटलं. उठूनच नाही चालल्या होत्या. हां खाऊन पिऊन घेतलं आणि चाललं झालं लागत होतं तिकडे. खाल्लं तर होतंच म्हटलं. हां उपाशी ठेवायची बारी आली होती म्हटलं. बरं झालं त्यानं कचोरी आणली तर त्याच्यातही म्हटलं त्यानं नियत टाकली. खाल्ली म्हटलं ते कचोरी. पोट आहे का काय बिघडणार नाही बाप्पा ते पोट. हां सारा धिंगाणा करून ठेवला बाप्पा. आता येऊ दे ना दादूच्या बाबाला त्याला सगळं सांगतो. हे काय होय धिंगाणा म्हणून तुमचा पाहत बसा म्हणून तुमच्या बहिणीचं काय होतं. हां हे असं असते काय कुठं. हां येईल काय समजत नाही काय. सगळ्या गोष्टीचं हे आहे म्हटलं खाचं प्याचं राहायचं झोपाचं. फक्त ते हागाचंच नाही समजत का त्याला. नीलिमा काय म्हणून राहिली मध्ये काय म्हणून राहिली. आताच तर गेलो मी थोडा वेळ झाला आणि अजून ते आवाजही देऊन दिला. मला जरासं काम होतं ना. हां दलालीच्या बारीत बोलून राहिलो होतं ना मी. चांगला सौदा भेटला होता. काय म्हणून राहिली ती. गेलो नाही तर अजून हाका द्याले पाठवून देतो त्याला. दादू आला होता माझ्याजवळ. आणि हे काय होय वास काय समजलं नीलिमा ह्या.
कायचा राहीन पहा ना तिकडे पलटून पहा जरासं पहा पलटून. हा तुमच्या बहिणीनं म्हटलं सारं भरभूर करून ठेवून दिलं. पहा जरासं. हा एवढे हागून लागेपर्यंत म्हटलं झोपल्याच आहे त्या. सारी ब्लँकेट भरून टाकलं म्हटलं. हा सारं काय म्हणते तर चादर आणि गादी सगळं भरभूर करून टाकलं. बाई मंदाबाई काय झालं किती वाजून राहिलं मंदाबाई? काय झालं तुला? अशी कोण पडली आहे तू? हा संडासात कोण निघाली तू? हे काय होय हे? हा मंदाबाई मंदाबाई. अरे दीपक मायाकून उठणं नाही होऊन राहिलं रे. काय करू मी? भल्लं पोट घोड घोड करून राहिलं. मला पाय रो झाला का मला डीट लागली. बस असं वाटून राहिलं का बस कसंच वाटून राहिलं रे. हातपाय गोयल्यासारखे उठणं निघून राहिलं रे मायाकून. कसं तरी मला उचल रे आणि घेऊन जाय तिथपर्यंत. काहीच नाही सरकणं होऊन राहिलं. पहा ना पहा. काय पहा म्हणता तुम्ही मले? हा पहा ना खाच्या वेळेस म्हटलं त्याइले तोंड नाही झालं त्याचं जरासं काही. हा जरासं आवरलं नाही म्हटलं तोंड. मार खाऊन घेतलं. एवढं खाल्ल्यानं कुठून ना कुठून तर निघणारच आहे की नाही ते. झालं असं पायरो व्हाले. खाल्लंच ना तेवढं. एवढे मोठे कटोराभर भजे खाल्ले. हा ते काय म्हणते तिथूनही जेवण करून आल्या. वरण भात काय जेवल्या काय नाही. इथंही खाल्लं. मग तुम्ही आणले म्हटलं कचोऱ्यात हेही खाल्ल्या. त्याच्यात हिरवे मिरची म्हटलं मार खाल्ले. काय ते पोटणी करणार घड मला काही माहित नाही बाप्पा. मला एवढ्या वाचात राहणं होत नाही मायाकून. काय आहे तर पहा तुमचं. आणि किती वास येऊन राहिला तो घम मी काही करत नाही. मी म्हटलं एकाही कपड्याले आणि एकाही आले हात लावत नाही म्हटलं. तुमची बहीण होईन तुम्हीच करत बसा. उचला ते काय होतं अन्यात येईल ते. काय म्हणते सारे कपडे गिपडे सगळे भरभूर करून टाकले ते. हा नाही तर बोलवा त्याच्या आईले. बोलवा तुमच्या आईले. घेऊन जाईन त्या. काही म्हणतो काय निलिमा तू? हा आईले बोलवायचं म्हणतो. ऐकून होते काय? आईचं वय आहे काय आता? आणि त्याचं वजन किती आहे? ऐकून सांभाळन काय? काही बोलतो तू? थांब मीच पाहतो काही ना काही. तुम्ही पहा नाही तर तुमच्या आईले पाहायला लावा. मी तर म्हटलं त्याइले उचलत नाही. बिलकुलही मी उचलत नाही म्हटलं त्याइले. काय वास करून ठेवला पप्पा. दुसरीच गादी टाका लागते डायरेक्ट म्हटलं. लेकरू किकरू आहे का लहान सुकलं? लेकरू राहिलं तर लेकरूले सांगता येते कल्लाही करता येते. एवढ्या मोठ्या माणसाले एवढी मोठी बई आहे ना पप्पा. धत्तींची धत्तींग एवढंही नाही समजत काय? घडी भरातच म्हटलं झोपल्याच चालू झालं पप्पा त्याचं तर. बाई तुझे बरोबर नाही आहे ना. तुला बरं नाही वाटून राहिलं होतं तर त्या निलीमध्ये पहिलेच सांगायला पाहिजे होतं का मला चांगलं नाही वाटून राहिलं. मला तिथपर्यंत घेऊन जाय. तिनं नेलं नसतं काय बाथरूमपर्यंत तुले? तिथं पडलीच राहिली तर. आता तू काय लहान घ्या नाही का? तुला करणार आहे आणि कोण करण म्हटलं? घे उठून बस जराशी. मी हात लावतो आणि उठून बस. आणि काय आहे तो? आणि थांब मी दवाखान्यात ऑटोही सांगतो. दवाखान्यात घेऊन चालतो तुले. नाही तर थांब मी आईले पहिले सांगतो. आईले म्हणतो जराशी तुला धरू गिरू लागन. आता मी काय करू? ते तर हात लावत नाही म्हणते. सगळी भरभूर झाली बाप्पा. काय होय हे? हे असंही असते काय कुठं? मंदाबाई काही कामं करत राहतो तू. इथं मायाकून उठणं निघून राहिलं आणि तू गोष्टी ऐकून राहिला रे मले. अरे देवा रे काय बोलणे ऐकून राहिले बाप्पा. आणि तब्येत म्हणते खराब नाही ना खराब होऊन राहिली. अरे 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 रे मला तुझ्या बायकोनच डीट लावली रे. त्या बायकोनच डीट लावली मले दीपक. नाही तर एवढं तर कधी नाही झालं रे. कधीच नाही झालं. माय बाई खाल्लं तर खाल्लं. मलाच म्हणते डीट लावली म्हणून. पहा म्हटलं तुमची बहीण. अशी बहीण म्हटलं गळ्यापर्यंत खाऊ घातलं ना म्या. आणि मलाच म्हणून राहिल्या होत्या. आणि म्हणे मी तर इथंच झोपन आणि इथंच राहीन आणि इथंच सगळं काही करन म्हणे. चांगलं दिसलं होतं त्याइले. आणि म्हटलं दादाच्या आणि वहिनीच्या चुकल्या करून राहिल्या होत्या इथं. आणि आता मया करून राहिल्या. पहा तुम्ही तुमच्या बहिणीचं काय आहे तर डोक्याच्या वर तर काही पाणी जाऊ नका देऊ म्हटलं. नाही तर मग ह्यापेक्षा वाईट काही होणार नाही. पहा काय आहे तर. पहा कशा बोलते म्हटलं तुमची बहीण बोलाले. हो ऐक तर खरी. हो निलिमा ऐक तर खरी. थांब तर खरी. हेटच्या माय बहीण काय होय मंदाबाई तू ना आता दोघं नवरा बायको त्या भांडणं करायला लावतो काय आता आम्हाला? चल उठून बस बरं. थांब मी आईले आवाज देतो. आणि तुला दवाखान्यात घेऊन जातो पहिले. चल बरं चल उठ. हे राधिकाई ना कुठं सामान ठेवते काय मी दिसतच नाही. आता किती वेळचा शर्ट पाहून राहिलो. म्हटलं शर्ट बदलतो. म्हटलं मी दुसरा घालतो शर्ट. तर शर्टही नाही दिसत. प्रेस केलं का नाही केलं काय मी. राधिका राधिका काय झालं पिऊची काय म्हणून राहिले? अरे राधिका शर्ट कुठं ठेवलं म्हटलं. तुला सांगितलं होतं ना मॅम व्हाईट कलरचं शर्ट प्रेस करून ठेवतो म्हणून. कुठं ठेवून दिलं? दिसून नाही राहिलं ना काही नाही. किती वेळचा पाहून राहिलो. अलमारीतही नाही आहे. ह्या काय शर्ट? इथंच काय शर्ट? हे काय लटकवलं? तुम्हाला कुठंच दिसत नाही. मी प्रेस केलं आणि लटकवून ठेवून दिलं. गडबडीत होती मी. नाही तर घडी करून ठेवलं असतं. हे काय? हे इथंच आहे कुंडीवर. घेऊन घ्या ना. समोरच्या समोरच तुम्हाला दिसतही ना बा. इथंच घेऊन घ्या तुम्ही. मी जराशी काम करून राहिली. नाश्त्याचं बनवून राहिली ना. मग मला उशीर होऊन जाईल. बरं दिसलं मला शर्ट. काय बनवतो तो? नाश्त्याला काय बनवतो? पोहा बनवतो ना. पोहा बनवून देतो म्हटलं. पोहाच काय? नुसतं पोहा. परवाच्या दिवशी तर त्या पोहाच बनवला होता. नुसतं हप्त्यातून 4 वेळा पोहाच बनवतो. मग काय बनवू तुम्ही सांगा आता. तुम्ही जे म्हणाल ते बनवून देतो मी. तू अशीच करता राधिका. मी किती दिवस झाले तुला म्हणून राहिलो का तू काहीतरी नवीन बनवायला शिक. नूडल्स झाला, पास्ता झाला, मंचुरियन झाले, असं काहीतरी बनव ना नवीन.
खाली चांगलं वाटते गरम गरम. धकूनही जाते. नुसतं पोहा पोहा जीवावर येते ना, रोज 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 तेच ते. काहीतरी नवीन बनवावं लागते. मग 4-5 दिवसाच्या नंतर बनवलंही तर मग खाल्ल्या जाते ते. आणि ते आता काय सकाळची भूक राहते. घेतो तू पोहा बनवून टाकतो, चणे बनवून टाकतो. ते काही चांगले वाटत नाही. सारा दिवस खराब जाते मग त्यानं. बनवत जाय पण 4-5 दिवसाच्या नंतर असं 1 दिवसाच्या आड असं चांगलं नाही वाटत ना. अहो तुम्हाला तर किती वेळा म्हटलं हो मी, आम्हाला नाही जमत ना ते मंचुरियन हाल तर काय होतं. मी कधी बनवले नाही म्हटलं, मला काही जमत नाही. तुम्हाला मी किती वेळा म्हटलं का मला यूट्यूबवरून पाहून मी शिकतो. तर कायचा मोबाईलच राहत नाही घरी. आता तुमच्याजवळ मोबाईल राहते, तुमचे कामाचं राहते त्याच्यात, मग मी काय पाहत बसू. तर मला काही जमत नाही ना ते बनवणं. नाही तर बनवलं नसतं काय तुमच्यासाठी. बरं मी करेन प्रयत्न, पूनमच्या मोबाईलमध्ये पाहीन मी आणि करेन प्रयत्न बनवाले तुमच्यासाठी. बरं जाऊ दे. केला ना पोहा, आणून दे मग मला, आणून दे. मी नाश्ता करून घेतो. आणि मग मी तयारी करतो. आण मग पटकिनी. बरं आण तुम्ही. हे राधिकाई ना जे एक गोष्ट बनवून घेते, जे एक पदार्थ बनवून घेते, मग तेच ते खाऊ घालते. तेच ते खाऊ घालायला. आणि आता मोबाईल पाहिजे म्हणते तिले. पण हेही बरोबर आहे, मला फोन घेऊन लावायचा राहिला तर विचार पडून जाते. एक तर बाबाला लावा लागते, नाही तर पूनमले लावा लागते. असं करतो मी, हिले नाही का एखादा मोबाईलच घेऊन देतो. आता ह्या वेळेचं पेमेंट झालं म्हणजे तिला मोबाईल घेऊन देतो. म्हणजे मग मला जे पाहिजे, म्हणजे मला ज्याची आठवण आहे ते खायची, मग ते पाहू बनवू शकते यूट्यूबवरून. आता यूट्यूबवर तर प्रत्येक रेसिपी आहे टाकलेली असते, प्रत्येक रेसिपी. काही जर पाहायचं असलं, काही बनवता नाही तर बस यूट्यूबवर जा, सगळं भेटून जाते. मनोरंजनाचं भेटून जाते, स्वयंपाकाचं भेटून जाते, सारं भेटून जाते. फक्त नवरा बायकोच नाही भेटत तिथं, बाकी सारं भेटते म्हटलं यूट्यूबवर. नाही काय बरोबर म्हणून राहिलो ना मी, आपली यूट्यूब फॅमिली. राधिका ताई झाले बा भांडे, झाले आता भांडे झालं म्हटलं, किचन म्हटलं सगळं ठेवठाव करून झालं. आता चला जरा आराम करू आपण आता. गोष्टी करू रूम मध्ये बसून. राधिका ताई, अरे येईल काय झालं आता. याचा तर चेहराच उतरून गेला. आता काय झालं येईल. राधिका ताई काय झालं. काही नाही अशीच उभी होती मी. अशीच उभ्या होत्या. नाही काहीतरी झालं, तुम्ही सांगत ना मला. काय झालं सांगा ना. काहून असा चेहरा उतरला होता तुमचा. काही झालं काय. भाऊजीने काही म्हटलं काय तुम्हाला. नाही हो, भाऊजी काय म्हणणार आहे मला, ते काही नाही म्हणत. फक्त मी एवढा विचार करून राहिली होती का हे म्हटलं पास्ता नूडल्स हे मंचुरियन हे कसं काय बनवायचं म्हटलं. विचार येऊन गेला मला. माझ्याजवळ मोबाईल नाही ना, काही नाही. आता म्हटलं मग मन होतं तुला म्हणायचं का तुझा मोबाईल दे म्हणून, मी पाहतो त्याच्यावर आणि कसं काय राहते तर बनवायचं. मग जर मला समजलं ते जमलं तर मग बनवत जाईन म्हटलं मी. एवढीशी गोष्ट, हे काय गोष्ट झाली का चेहरा उतरवायची. आता इथे काय हे राहिलं का, आता नवीचं काही नाही राहिलं म्हटलं. ते नूडल्स आमच्या इकडे तर आम्ही कॉलेजला जाऊ ना तर प्रत्येक ठेल्यावाल्याजवळ नूडल्स मंचुरियन मोमोज सगळं भेटे म्हटलं. सगळं खाल्लं म्हटलं आम्ही. आणि मला बनवता येते, पास्ता बनवता येते, नूडल्स बनवता येते, फक्त त्याचं सगळं सामान पाहिजे. काय पुन्हा तुला बनवता येते काय. माय बाई काय मला माहीतच नाही तुला बनवता येते म्हणून. मला सांगजो ना. मला सांगजो नाही तर पाहिजे मोबाईल घेतला असता मी आणि पाहिलं असतं त्याच्यावर कसं काय बनवायचं आहे तर. बरं झालं ते सांगून दिलं तुला येते म्हणून. आणि तुला काय कसं काय येते, तुला स्वयंपाक गिंपाक तर येत नाही. आणि हे कसं काय शिकली तू. राधिका ताई स्वयंपाक किती कठीण आहे, खूप कठीण आहे म्हटलं स्वयंपाक. कणिक भिजवा, नंतर पोळ्या करा, भात करा, भाजी करा. किती टाइम चालला जाते. हे तर म्हटलं एकदम सोपी रेसिपी आहे. काहीच नाही, फक्त जरासं उकळा लागते आणि बस मसाले बनवा लागते. त्याच्यात सॉस पाहिजे, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, बस एवढं पाहिजे. एक नंबर बनते म्हटलं, घरच्या घरीच म्हटलं. रेस्टॉरंट सारखं बनते मस्त. फक्त सगळं सामान पाहिजे त्याच्यासाठी. हो काय पूनम, मग असं करशील काय. असं करशील काय, आपण असं करू, सामान गिमान आणून घेऊ. सामान गिमान आणून घेऊ आणि बनवू उद्या मग. नाही ते आपल्या इकडे लहान दुकान आहे आपल्या इकडे, नाही काय ते सॉस गिस काही भेटणार नाही भेटणार ते तुम्ही काय कर जा, भाऊजीलाच सांग जा, तिकडून येता घेऊन ये जा म्हणा. सगळं सामानही सांगून दे जा त्याला. आणि काय म्हणते तर मग आपण बनवून घेऊ द्या. नाश्त्यामध्ये तेच बनवू म्हटलं आपण. हो असंच करू. तसेही म्हटलं ते भाऊजीने काय भल्ले कंटाळले हो, भल्लेच कंटाळले. काय म्हणते नुसतं पोहाच देतं म्हणते 1 दिवसाच्या आड. आणि ठीक आहे करण. आता कसं ते ऑफिसला जाते, सगळीच्या डबीत म्हटलं चांगलं दिसते. मला लय वेळा म्हटलं ते ना मंचुरियन कर ना राधिका, हे कर ना राधिका, पास्ता कर ना. आता मला येतच नाही तर मी काय करू. आणि आपल्याजवळ मोबाईलही नाही बाई का मोबाईलमध्ये पाहून बनवून घेऊ आपण. आता माझा विचार असाच होता का म्हटलं पूनमचा मोबाईल घेतो म्हटलं आणि बनवतो म्हटलं. पण बरं झालं त्या म्हणून दिलं का तुला येते म्हणून, आहे नाही काय. आता म्हटलं आता मी परेशानीच हल झाली. नाही तर किती वेळचा विचार करून राहिली होती बाई मी, लय वेळचा विचार करून राहिली होती. म्हटलं कसं करू गड्या म्हटलं आता. त्या भाऊजीनं सकाळीच म्हटलं तेच ते खाऊ घालतं का म्हणे मला याच्या अगोदर म्हटलं होतं मला.
तुला काही येत नाही म्हणे. म्हणे सगळे म्हणे डब्यावर म्हणे कोणी मंचुरियन आणते म्हणे, कोणी काही आणते, कोणी काही आणते आणि म्हणे तू घेतो म्हणे भाजी पोळी हे ते देऊन देतो म्हणे. असे म्हणून राहिले होते बाई ते. आता मला चांगलं तर वाटलं नाही, पण काय करू. म्हटलं जाऊ दे आता, ऐकून घ्या लागते नाही येत तर. पण शिकायचा तर प्रयत्न करतो म्हणा मी, पण काही साधन तर पाहिजे ना शिकायसाठी. बरं आता तुला येते ना, आता तुझ्याजवळून मी सगळं शिकून घेईन. आता तू माझ्याजवळून भाजी पोळी भात शिकून घे आणि तुझ्याजवळून सगळं हे चटर मटर आहे ना ते मी शिकून घेतो. हाय की नाही, म्हणजे बरोबर होऊन जाते. मग गुण तुझ्यात येऊन जाते आणि तू गुण मयात येऊन जाते. हो राधिका, ते बरोबर बोलून राहिला तुम्ही. हां चला ना तर मग आता इकडचं तर आपलं आवरलं. हां चला जराशे आराम करू आपण खोलीत. सकाळपासून उभंच राहा लागते इथं. गेले का तर भाऊजी, गेले का तर ऑफिसले? हो गेले ना, गेले ते लय वेळचे गेले. आता तर लय वेळ होऊन राहिला. गेले तेले पोहा दिला होता मगाशी, पोहा घ्या खाल्ला ते ना आणि बडबड केलं जरासं, म्हणे पोहाच देतं काय आणि तयारी केली आणि गेले. असं चला मग, चला आपण गोष्टी करू, मस्त रूममध्ये आराम करू, लेटपोट करू. आता तुमच्या रूममध्ये नका चलू, आता चला माझ्या रूममध्ये. अंकुची गेले म्हटलं मामाची सोबत वावरात. काय माहीत काय आहे ते आज वावरात म्हणते, काहीतरी काम आहे म्हणते. कायचं काम आहे तर. आणि ह्या पावसाने कशी लावली हो, चिर. जिकडे तिकडे पाणी येऊन राहिलं बिचारे. पहिले असं पाणी आलं आणि नंतर एवढी मोठी उगाड देऊन दिली ना, आता अजून चिर लावून दिलं. कपडे नाही वाहत ना, फपडे नाही वाहत. तेवढं तर बरं झालं राधिका ताई, आपण नाही का मशीन घेऊन घेतली म्हटलं, तेवढ्यानं लय बरं झालं. ते काय म्हणते तर पिळलेले कपडे त्या कम्फर्टमध्ये टाकले आणि जराशे म्हटलं मशीनीत सोकवले का टाकले ना, तर त्याच्यात काही असा कुंदला वासही नाही येत म्हटलं. मस्त सुगंध सुटते म्हटलं, फुलाईसारखं आहे नाही काय. तेवढ्या मशीनीनं आपलं लय काम हलकं झालं. हो ना पुरा, खरंच लयच हलकं झालं. काही धुऊन घ्या त्याच्यात आणि काही टेन्शनही नाही राहत म्हटलं. फॅन खाली कपडे टाकून दिले का भातच वाहून जाते. नाही तर मग आपली तर मशीन नव्हती तर किती काळजी राही म्हटलं. आता तू तर समजा आता आली, मला तर 50 वेळा जा लागे, बाहेर टाका लागे कपडे, अजून आणा लागे. घरात आणले का पाणी थांबून जाईल, बाहेर टाकले का बरोबर पाणी येऊन जाईल. असं मन करे का अंदर राहू दे का बाहेर राहून देऊ, अंदर राहू दिलं का पाणी पडे मग त्याचं कपड्याचं. भल्ला विचार पडे बिचारे. पण तेवढ्यानं तर बरं झालं बाई, पिऊजीनं आणली म्हटलं मशीन. लय काम हलकं झालं त्यानं, लयच काम हलकं झालं. आणि मी काय म्हणतो पुन्हा, आता म्हटलं आपलं इकडचं आवरलं. आता आपण काय करू, आज 5 वाजता नाही तर मग उद्या जराशी नाही काय फ्रीज सफा करून घेऊ. भाजीपाला राहते तिथं पडला, जरासा वाजगीच येते फ्रीजमध्ये. आपण नाही काय फ्रीज मस्त पुसपास करून घेऊ. तसा तर हात मारतच राहतो म्हणा मी, पण सगळं काढून पुसा लागते ते. तर 5 वाजता नाही तर संध्याकाळी नाही तर मग उद्या. बरं ताई, बरं करून घेऊ ना, पुसून टाकू. मी पुसून घेईन, तुम्ही इकडचं पाहून घे जा मग. मी पुसून घेईन. बरं ठीक आहे, चल आराम करू, जरा असं लेटपोट करू. शांताई कुठे गेल्या काय, मी बाहेर गेल्या का त्या बसल्या त्या चालल्या गेल्या. हो गेल्या असेल. शांताबाई कुठे गेलत्या हो, इकडे घराकडे गेल्या होत्या काय? हो जराशी घराकडे गेली होती ना, जरासं पाहा लागते ना, जाऊन जाळजूळ करून टाकतो जरासं. तिकडेच गेली होती. काहून काय झालं तर काहून अशी बसली तू इथं? आता काय काम आहे, काहीच काम नाही आहे म्हटलं, बसली बाप्पा आता इथं. आता घरात सून आहे, सून करून घेते, उरला सुरला आपण करून घ्या. आता काही काम नव्हतं, 5 वाजता कोणतं काम राहते. आता काही अंदरच आहे, तिनं चहा केला, चहा पिली आणि बसून गेली बाप्पा इथं. तर आता वावरात गेलो होतो आपण आणि त्याच्यात म्हटलं नामदेव भाऊनं दुसऱ्या दिवशी बंदच करून टाकलं. नाही म्हणे पाहिजे नाही म्हणे दुसऱ्या दिवशी. त्या सुशीलाला बंद केलं आणि मला बंद करून टाकलं. मग काय बाप्पा, आता कोण नेणार आहे कामाले. बसली बाप्पा मग मी, 1 दिवस गेली मोठ्या यानं. आता पाहा लागत होतं ना, दुसऱ्याच्याकडे पाहा लागत होतं. तिला नाही, सुशीलाने काही जमत नाही, तिला राहू द्या पाहिजे होतं. आणि त्या पाहा लागत होतं ना, तुला जमते ना. कोणाची इकडे जावं लागत होतं, मला सांगा लागत होतं. नाही तर मी आणून दिला असता, हो का कुठूनही. नाही बाप्पा, नवाड्या बाईत मी नाही जात बाप्पा नवाड्या बाईत. कोणी कशा राहते आपल्या दिमागाच्या भेटते नाही भेटत. आता तुम्ही होत्या म्हणून मी म्हणून राहिली होती का येतो म्हणून. आणि आपली मंदाबाई आणि नामदेव भाऊचंच वावर होतं, एवढं काही टेन्शन नव्हतं. ते कसं झालं, दुसऱ्या दिवशी चांगल्या बाया भेटून गेल्या. चांगल्या म्हणजे रोज काम करणाऱ्या. आता ते भाऊजी काय म्हणून राहिले होते, 12 महिन्याचं पीक आहे म्हणे. आणि आता कसं, आता किती म्हटलं बाई, 12 महिन्याचं पीक आले, जरा अशा चांगल्याच बाया पाहिजे ना हो बाई. आता ते मजबुरी होती म्हणून घेऊन जावं लागलं. नाही तर पाहिलं नाही का त्या मंदा कशी करून राहिली होती तर. सगळं बियाणं म्हटलं मुकडाचं गुळा टाकून दिलं होतं तिनं. मग काय करतं, नाही निघाल्यापेक्षा म्हटलं तेले तिकडच्या बाया बोलणं पुरते ना. मग अकिले बंद केलं, अकिले चालू ठेवलं म्हणून त्यानं कोणालाच नाही नेलं. तिकडच्याच आहे म्हणे, 10-15 जणी म्हणे. आणि बातच होऊनही गेलं पाय बरं. 2 दिवसात म्हटलं सारेचे सारे वावर खतम होऊन गेले. पेरणं गिरणं सगळं निपटून गेलं म्हटलं. हो का शांताबाई, आता निंदन निघन की नाही तेव्हा पाहा लागन बाप्पा, एखादीले पाहा लागन आणि जा लागन तिच्यासोबत. हो मी आणून देईन ना. हो का मी आणून देईन, काही टेन्शन नको घेऊ तू, मी आणून देईन. हो का पण का हो शांताबाई, मंदाबाईने दिसून राहिली ना. मंदाबाई कुठे गेली, चक्करही नाही मारला. नाही तर दुधासाठी जाते ना ते. आता दूधही तुम्हीच आणून राहिल्या. कोण कुठे गेली तर ते
तब्येत गिब्येत बरोबर नाही आहे का त्या दिवशी म्हटलं नामदेव भाऊचं तिचं चांगलं झमकलं होतं त्या तब्येत गिब्येत त्यांनी खराब केली ती ना. काय तुलाही माहित आहे का हो? हां मला तर काही माहीतच नाही हो बिचारे, काय झमकलं काय नाही झमकलं. ते दोन गोष्टी झाल्या होत्या आपल्यासमोर. हिचं भांडण केव्हा झालं वावरात आणि कसं काय झालं मग का तो काही डोक्यावरच नाही येऊन राहिलं. अहो तुम्ही पाठ करून बसल्या होत्या, आपण जेवण करायला नाही आलो काय तेव्हाच म्हटलं मंदाबाईनं बोलवायला धाडलं होतं नामदेव भाऊले. आणि काय माहित काय झालं काय नाही. आणि दोघं जण करून राहिले होते रागानं एकामेकासोबत. आणि तिथं नाही काय सुशीला उभी होती. पहिले मंदाजवळ सुशीला उभी होती आणि त्याच्यानंतर नामदेव भाऊले बोलावलं तिनं. मला तर वाटते या सुशीलानेच काही ना काही केलं. आता ते लय चोंडकी आहे ना, लय चोंडकी आहे ते. पण आता विचारा लागन तिले, विचारा लागन. खरंच काय तर खरंच त्याचं दोघीचं झमकलं काय म्हणून येऊन राहिली का मंदाबाई इकडे. आता पाय बाई आपल्याला जी गोष्ट पूर्ण माहीत नाही त्याविषयी काही आपण बोलत नाही. आता त्याचं काय झालं काय नाही ते काही आपल्याला माहीत नाही एवढं. पण म्हटलं मंदाले नाही का तिचा भाऊ आला होता न्यासाठी आणि ते गेली म्हटलं तिच्या माहेरी. आता तर 4-5 दिवस होऊन राहिले, 7-8 दिवस गेली तर ती तिच्या माहेरी. माय बाई एवढे दिवस बापा एवढे दिवस तर कधीच नाही गेली मंदाबाई. एवढे दिवस कसं काय गमून राहिलं. आणि तिचा भाऊ कोण तिच्या आईची तब्येत खराब आहे काय घरी काही बरोबर नाही का तिच्या माहेरी. नाही तर एवढे दिवस तर कधी जात नाही ते. आता काय माहीत बाई काय आहे आणि काय नाही देवाले माहीत. आता आपल्याला तर कोणी एवढ्यानं सांगत नाही. आणि तुला तर माहिती आहे आपण जिथं ऐकतो तिथंच भुलतो. आपल्या तशी चोंडके चाय करायची सवयच नाही आहे ना. बरं मी काय म्हणतो, मी नंतर येतो थोड्या वेळानं. पोरी म्हटलं वाट पाहून राहिला असन मी संध्याकाळी काही लागलं गिकलं तर आणून देत असतो त्याला. मी जराशी जातो घराकडे म्हटलं. आणि पाहतो काही लागलं गिकलं तर बोललो होते त्या दुकानातून. मग घरात राहिलं तर त्याच्या कामी पडतो. नाही तर इकडे राहिली तर मग बिचारा बसला राहते का आई येईन आणि मग आणून देईन म्हणून सामान गिमेन. बरं रंजनाबाई मी येतो तिकडून. मग येतो मग नंतर थोड्या वेळात बसतो मी इथं येऊन. बरं बाई या ना या मी बसलीच आहे इथं या तुम्ही. गड्या ह्या सुशीलानं काही ना काही अंगार तर लावली नाही याच्या मधात. दोघं नवरा बायकोच्या मधात काय बोलले काय नाही कशी ना त्या दिवशी. पण करून राहिली होती ना ते मंदाबाई सोबत फुसूर करून राहिली होती. आता विचारा लागून तिले, खरंच विचारा लागून. आता तर एवढ्या दिवस तर मंदाबाई जात नाही माहेरी. त्या दिवसपासूनच गेली की नाही ते त्या दिवसपासूनच नाही दिसली मध्ये. विचारा लागून. तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर म्हटलं आपले जे सगळे सबस्क्रायबर आहे ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली त्याची सगळ्याची नाव घ्यायची वेळ आहे. चला तर मग सगळ्याची नाव घेऊन घेऊ. शुभदाताई गोठणकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, चित्राताई जावरकर मराठी, लताताई विक्रम पाटील, रत्नमालाताई तिरुलकर, भारतीताई वाघमारे, सुजाताताई ढेरे, सुधांशू लांडे, वैशालीताई गोडसे, फॅक्ट रायडर, प्राचीताई मुळे, अर्चनाताई बुधबावारे, छायाताई फाटे, कुबेर मंत्र कडुसकर, चंदाताई खापरे बदलापूर, दर्शनाताई बोंडारे निराळा, मनीषाताई फोंदके, ज्योतिताई लारोकर, रेखाताई मोहाडीकर, सुनंदाताई नागरारे, प्रियंकाताई मून, दीपिकाताई भवसार, छायाताई राजोडे नाशिक सातपूर, अश्विनीताई गहुले, मनीषाताई वांढरे चंद्रपूर, मीनाताई गोंडाने, सतीश बडवे, रंजनाताई इंगोले, लावण्या गेडाम. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप धन्यवाद. ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली आणि ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. चला तर मग या व्हिडिओमध्ये आता एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.